कॅप तर निघणारच आहे, मग कशाला कॅप लावायची दाताला? हाय, डॉक्टर मोनाली. आम्ही जेव्हा पेशंटला 2 ऑप्शन देतो की दात काढावा लागेल किंवा दुसरं ऑप्शन आहे दात वाचवू शकतो रूट कॅनल ट्रीटमेंट करून कॅप बसवून, तेव्हा पेशंटचं म्हणणं असं असतं, नाही नाही ते कॅप वगैरे काही बसवू नका, आम्ही भरपूर लोकांकडून ऐकले की कॅप बसवली की निघून जाते. याच्यावर माझं एकच उत्तर आहे की 10 मधून 2 लोकांची कॅप निघतही असेल, आय अग्री, बट त्या 2 लोकांचं एक्झाम्पल पकडून तुम्ही कॅप बसवायचीच नाही हे असं ठरवणं फार चुकीचं आहे. का? दात काढल्यानंतर सगळ्यात मोठा मुद्दा, दात काढल्यानंतर तिथे परमनंटली दात नसतो. नकली दात तुम्ही बसवू शकता, बट आर्टिफिशियल ते आर्टिफिशियल, जे नॅचरल आहे ते जपलं तर अधिक उत्तम. आणि दुसरा मुद्दा, दात काढल्यानंतर तो दात परमनंटली निघाल्यानंतर तुमच्याकडे ऑप्शन उरत नाही की तुम्ही तोच दात परत लावणार. पण रूट कॅनल ट्रीटमेंटमध्ये तुम्ही रूट कॅनल करतात, म्हणजे दाताची ट्रीटमेंट करतात, नस वगैरे भरणं, सिमेंट भरणं, त्याच्यावर कॅप बसवतात. आणि यदा कदाचित अनफॉर्च्युनेटली तुमची कॅप निघाली तर जास्तीत जास्त काय होणार आहे? कॅप निघाली, तुम्ही ती डॉक्टरकडे येऊन बसवून घेतली, दॅट्स इट. किंवा कॅपमध्ये काही प्रॉब्लेम असेल, दुसरी कॅप बसवली. पण दाताला काही होतंय का? दात तसाच आहे, तोंडामध्ये दात आहे चावायला, नॅचरल दात तुमच्याकडे प्रेझेंट आहे. सो याच्यामध्ये पॉझिटिव्ह आणि सगळ्यात उत्तम काय आहे तर रूट कॅनल केलं, कॅप जरी निघाली तरी तुमचा दात तिथे सही सलामत राहतोय, तुमच्याकडे नॅचरल दात आहे चावण्यासाठी. सो ऑलवेज, म्हणजे नेहमी दात काढण्यापेक्षा दात वाचवणं कधीही उत्तम आहे. थँक्यू.